इथे लग्न सुद्धा वापरणार नाही, एवढी वाईट घाण परिस्थिती आहे. असं करू नका. कोल्हापूरचं ते राजान महाराजांनी वैभव करून ठेवले, निदान जतन करायचे ते काम करा. मी शोकांती काय म्हणून या नदीची आमच्या हे फार वाईट वाटते. पंचगंगेच्या नयनरम्य काठावर आलं की लक्ष वेधून घेतात ती तिथली मंदिरं. या मंदिरांना शेकडो वर्षांचा इतिहास आहे. मात्र हीच मंदिरं आता भग्न अवस्थेत आहेत. आणि कहर सांगू, आत मूर्त्या भग्न आहेत आणि त्याच्यावरच लाईटी सोडण्याचा हास्यास्पद प्रकार इथं घडलाय. मूर्ती जाग्यावर नाही, मात्र बाहेरनं मंदिरात लाईट जोडली गेली आहे. मात्र मूर्तीवर काही ठिकाणी झाडे उगवलेत, काही ठिकाणी कचरा आहे आणि काही ठिकाणी गढूळ पाण्यात मूर्ती आहे अशा आहेत. हा लज्जास्पद प्रकार पंचगंगेच्या काठावर घडतोय. पहा तुमच्या डोळ्यानंच. पंचगंगेच्या घाटावर जे मंदिर आहेत त्याच्या मूर्त्या भग्न झालेल्या आहेत, मात्र बाहेरनं लाईटिंग लावल्या. त्याला कसं बघता याच्याकडे? आता काय ती मग काय सांगितलं, पावडर लावायचं काम चालू आहे, आत काय बघायचं नाही. नदी आम्ही करतोय, करायला लागलोय. मी बघितलं, खाली येऊन बघितलं का नाही तर माणसं इथं लग्न सुद्धा वापरणार नाही, एवढी वाईट घाण परिस्थिती आहे. काय सांगायचं, नुसतं बोलायचं काम होती, बोलायची कडेन बोलायचा भात, वरनं बोलायचं सगळं. लाईटिंग एवढं केलं, त्यापेक्षा एखादं मंदिर स्वच्छ केलं असतं. तिथं पायऱ्या बसवल्या त्या, इथं पायऱ्या नाही. हे बघा मंदिर बघाय अलग लक्षात. तुम्ही मंदिरं सगळी कुठलीही मूर्ती चांगली नाही, तिथं सगळ्या फुटलेल्याच आहेत. पण त्या निदान बदलाव्या, कोणातरी सांगावं, काही नाही लक्षात ठेवा. हे बघा घेता हे ढीग पडला आहे. हे म्युन्सिपल्टीने जरा उचलून वर केला तर जरा बरं झालं असतं. म्युन्सिपल्टीचं पहिलं लक्ष नाही आणि आमचं जे आमदार खासदार आहेत त्यांचं तरी इकडं अजिबात लक्ष नाही. ते आपल्या चढावडीच्या स्पर्धेत आहेत. मला काय मिळते, मी कुठं जातो, इकडे या चढावडीत आहे. कुणाचं काय देणं घेणं राहिलं नाही, कसं राहिलंय मौली? आपलं काम झालं का नाही, हातवर केलं. बघा कोल्हापूरचं लक्षात ठेवा, एवढं वैभव शाहू महाराजांनी करून दिले. आम्हाला जतन करून ठेवायची माऊली, आमच्याकडे ताकद राहिलेली नाही. ती एवढी लोक आमची लाचार आहेत. मला पाहिजे सत्तेसाठी काय वाटेल ते करतात. आता अलग लक्षात. आता त्यांनी मतासाठी केलं काय काहीतरी घोळ करून ठेवला, निवडून आलेत, पण लक्ष तरी द्यायचं काय. आम्हाला साहेब म्हणून आम्ही छाती वाटून सांगतो, पण साहेबांनी कधी बघितलं नाही. कधी साहेब दारात येऊन म्हणला नाही, बाबा नदी माझी स्वच्छ नाही, तुम्ही नदी का स्वच्छ करत नाही. परत दुसऱ्यांदा म्हणून आता तरी त्याला बुद्धी होती का बघ या साहेबाला आमच्या, त्यानं सांगावं. तसं बाहेर बोलतोय तसं त्यानं आधी ह्याच्यात बोलावं, विधानसभेतून सांगावं माझी नदी का स्वच्छ होत नाही. बाबा काय करताय तुम्ही? वैभववाडी कोल्हापूरचा रस्ता ठरला, ती बी तसाच चालला आहे. सगळं असं आंधळा काळावर का. नियोजन मंत्री होतं ते बिचारा, त्यांनी त्यावेळी लक्ष दिलं नाही. आता तर काय म्हटलं, मी आमदार आहे, मी काय करू? असं करू नका. कोल्हापूरचं जे राजान महाराजांनी वैभव करून ठेवले, निदान जतन करायचे तरी काम करा. एवढी शोकांती काय माऊली या नदीची आमच्या, हे फार वाईट वाटते. माझा धर्म माझी देवळं म्हणणाऱ्यांनी तरी किमान हे जपावं, एवढी साधी अपेक्षा आजच्या घडीला आम्ही करतोय. कोल्हापूरकर म्हणून तुम्हाला कसं वाटतंय? खरंच ही मंदिरं जपली पाहिजेत आणि वर्ण सुशोभीकरण करण्यापेक्षा आतल्या मूर्ती आणि संवर्धन हे अगदी शास्त्रीय पद्धतीनं झालं पाहिजे असं तुम्हालाही वाटतंय का? वाटत असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.